आजपासून श्रावण महिन्याला किंवा श्रावण मासारंभ होत आहे. तर श्रावण महिन्याचे असे विशेष महत्त्व आहे आपल्या वर्षभरामध्ये. तर श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा असा व्रतांचा काळ म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. श्रावण महिन्याचे असे विशेष महत्त्व आहे. असंख्य व्रतवैकल्ये, विधी, रूढी परंपरा, त्याचप्रमाणे आपले वैयक्तिक नातेसंबंध जपणं ही देखील एक श्रावण महिन्याची ओळख आहे. अगदी विशेष वेगवेगळे सण या श्रावण महिन्यामध्ये केले जातात. जशी महादेव शंकराची आराधना, उपासना, नामस्मरण, जप केलं जातं, तसेच दुसरीकडे आपण नागपंचमीसारखे सण, रक्षाबंधनसारखे सण साजरे करतो. तर श्रावण महिना त्यामुळेच एक सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो. श्रावण महिन्यात सप्ताहातील 7ही दिवस वेगवेगळी व्रते केली जातात. अशी आपण व्रते सर्वजण नेहमीच करतो. तर श्रावण महिन्यामध्ये असे काय विशेष सण येतात किंवा काय अशी विशेष व्रते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यावर्षी अधिक अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रावण मासाला सुरुवात होत आहे. तर श्रावण महिन्याला श्रावण मास हे नाव का बरं पडले? श्रावण महिना पूर्वी नभस या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळत असे. तसे श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो, म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले. तर आपण पाहूयात की आपण श्रावणी सोमवार श्रावण महिन्यात आवर्जून करतो. तर श्रावण हा महादेवांची पूजा, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व असते. या दिवशी शंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, त्याचप्रमाणे शिवमुठीचे वेगवेगळे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या महिन्यात येणारी मंगळागौर ही विशेष महत्त्वाची मानली जाते. मंगळागौरीच्या दिवशी सुहासनी आपल्या पतीसाठी विशेष व्रत करतात. ज्या नवविवाहिता आहे त्या सुरुवातीचे 5 वर्ष हे मंगळागौरीचे व्रत करतात. गाणी म्हणतात, फुगडी घालतात आणि वेगवेगळे मिष्ठान्न पदार्थ करून हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सर्व इतर व्रतांप्रमाणे बुधवारी आणि गुरुवारी बृहस्पतींची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. या व्रताची बुध आणि गुरुचे चित्र घेऊन ही पूजा केली जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. हे देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि गुरुग्रहांची अनेक घरात पूर्वापार परंपरेने पूजा केली जाते. त्याचप्रमाणे जिवतीची पूजा करण्याची एक पद्धतही श्रावण महिन्यात प्रचलित आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. घरामध्ये असणारी मुले माणसांना जोडणारा हा रेशमी धागा आहे. संस्कृतीत मुलांचे रक्षण करणारी, त्यांना उदंड आयुष्य आणि उज्ज्वल भविष्य देण्याकरता हे व्रत भरपूर वर्षांपासून आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि प्रत्येक आई आपल्या मुलांच्या रक्षणार्थ, संतती प्राप्तीसाठी हा जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्या देवघराच्या इथे पूजला जातो. तर त्याविषयीचे सर्व व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे की जिवतीच्या प्रत्येक चित्रामागचं कारण काय आहे, ते का कोरलेलं असतं, त्याच्यानंतर जिवतीची पूजा कशी करायची आहे, जिवतीची आरती काय करायची आहे, नैवेद्य काय दाखवायचा आहे, तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. त्यानंतर अश्वस्थ, मारुती आणि नृसिंह पूजनही आपण करतो. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे पिंपळाची पूजा करणेच म्हणजे विष्णूंची पूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. म्हणून श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते. त्यामुळे श्रावणातील सोमवारी महत्त्व असते. तसेच शनिवारी देखील प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला, त्यामुळे त्या दिवशी अश्वस्थाची आणि नृसिंह भगवान त्याचबरोबर मारुतीरायांची पूजा करण्याची एक पद्धत आहे. त्याचनंतर आदित्य राणूबाई व्रत हे देखील श्रावण महिन्यात केले जाते. हे विशेष खानदेशात केले जाणारे व्रत आहे. श्रावण महिन्यातल्या येणाऱ्या फक्त पहिल्या रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे. आजही खानदेशात ही प्रथा प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावून देण्याची परंपरा आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा या संस्कृतीमध्ये असल्यामुळे श्रावणात प्रत्येक रविवारी आदित्य राणूबाई व्रत केले जाते आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.
त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी या सणाची प्रत्येक महिला आतुरतेने वाट पाहते. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा होते, फुगड्या झिम्मांचा खेळ रंगतो, मेहंदी बांगड्या भरल्या जातात, नवीन वस्त्रे अलंकार घातले जातात. त्याचप्रमाणे नागाची सर्पदंशाची भीती दूर होण्यासाठी आपण नागपंचमी हा सण साजरा करतो. वर्षभरामध्ये नागदेवतेची पूजा करण्याचा हा एकमेव दिवस असल्यामुळे हा सण विशेष प्रचलित आहे. याविषयीचे मी सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. श्रावणातील बहिणींच्या आवडतीचा सण म्हणजे रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेचे या दिवशी जे कोळी बांधव आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळे महत्त्व आहे. समुद्राशी जे संबंधित असणारे कोळी बांधव आहे त्यांच्या व्यवसायाचे कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी समुद्राला या दिवशी ते नारळ अर्पण करतात. त्यामुळे या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. त्याचप्रमाणे बहीण आपल्या भावाला या दिवशी राखी बांधते आणि सदैव आपल्या पाठीशी उभं राहण्याचे वचन भाऊ आपल्या बहिणीला देतो. त्यामुळे हा विशेष नारळी पौर्णिमा रक्षाबंधनचा सण मानला जातो. नातेसंबंध दृढ करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो आणि तो प्रत्येकीच्या आवडीचा सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्टमीचा किंवा गोकुळाष्टमीचा सणही खूप उत्साहात भारतात साजरा केला जातो. या दिवशी दही हंडी फोडून काला करण्याची एक परंपरा आहे. पुढचा सण आहे पोळा. बैलपोळा या नावाने आपण हा सण ओळखतो, तर श्रावणातला पोळा या नावाने देखील हा सण ओळखला जातो. श्रावण अमावस्येच्या दिवशी पिठोरी अमावस्येला हा पोळा सण साजरा केला जातो. या दिवशी आपली बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बैलांची विशेष पूजा करतो, त्यांना गोडधोड खाऊ घालतो. तर आजची तुम्हाला श्रावण महिन्याची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.